नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक अशा ऐतिहासिक किल्ल्यावर घेऊन निघालेलो आहे। कारण त्या किल्ल्यावर एक असा बुरुज आहे जो किल्ल्याच्या तिन्ही बाजूचे रक्षण एकटा करत होता। हे कसे शक्य आहे हे आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे। जेव्हा शत्रू बुरुजावर प्रवेश करायचा तेव्हा तो किल्ल्यावर पोहोचण्या अगोदरच मरून जायचा। म्हणजे बुरुज आणि किल्ला यांच्यामध्ये खतरनाक चर आहे। त्या चरीमध्ये शत्रू जाऊन कसा फसत होता हे प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन आपण बघायचे आहे। हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला समजते राजांच्या काळामध्ये किल्ल्यावर बांधलेले बुरुज गडाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत किती महत्त्वाचे होते आणि शत्रूला फसवण्यासाठी असे बुरुज गडावर बांधले जात होते। हे सर्व बघण्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल गडावर असे पण काही बुरुज आहेत जे शत्रूला आपल्या जवळ येण्यासाठी आकर्षित करतात आणि जवळ आल्यानंतर मारून टाकतात। तर चला मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडावर असलेला पराक्रमी पुसाटी बुरुज आणि बुरुजाजवळ असलेली खतरनाक चर जवळ जाऊन बघूया। समोर असलेल्या कच्च्या ट्रॅकने मी प्रवास करत करत आता पुसाटी बुरुजाच्या दिशेने निघालेलो आहे। बुरुजापर्यंत गाडी येते पण गाडी आणण्याचे परमिशन मिळत नाही, त्यामुळे आपल्याला चालत चालत बुरुजाच्या दिशेने जावं लागतं। आणि ह्या जंगलामधून चालत जात असताना खूप मोठी वडाची झाडे पण आपल्याला बघायला मिळतात। बघू शकता तुम्ही या ठिकाणी एक दुर्मिळ आणि जुने वडाचे झाड देखील आपल्याला बघायला मिळते। ह्या झाडाचा नजारा कसा आहे तुम्ही बघू शकता। ह्या झाडाच्या साईडला असलेल्या पायवाटेने म्हणजे तटबंदीच्या कडेकडेने आपण चालत जेव्हा बुरुजाच्या दिशेने जातो तेव्हा आपल्याला समोर दोन बुरुज बघायला मिळतात। म्हणजे ह्या दोन्ही बुरुजांचे नाव पुसाटी बुरुज आहे, पण समोर असलेला मेन बुरुज आहे त्याच्यामध्ये खतरनाक चर आहे, त्याच्या मागे हा बुरुज आहे। आणि ह्या बुरुजाचं काय महत्त्व होते हे देखील आता मी तुम्हाला सांगणार आहे। आपण सर्वप्रथम ह्या दोन्ही बुरुजांच्या मधोमध पोहोचूया, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय घडत होते याचा जिवंत अनुभव अनुभवता येईल। बघू शकता तुम्ही, हा आहे मेन पुसाटी बुरुज आणि याच्या मागे हा दुसरा बुरुज आहे। या बुरुजावर शत्रूची वाट बघत मराठे मावळे बसायचे आणि ह्या दोन्ही बुरुजाच्या मधोमध ही चर आहे। ही चर एवढी खोल आणि खतरनाक आहे, यामध्ये शत्रू जाऊन फसत होता आणि त्याला वरती येता येत नव्हतं, त्यामुळे त्याचा अंत ह्या चरीमध्येच होत होता। आता या ठिकाणी खूप अडचण असल्यामुळे आपण आणखी आतमध्ये जाऊ शकत नाही, तरीसुद्धा खाली उतरण्याची जर वाट भेटली तर मी आतमध्ये जाऊन ही खतरनाक चर कशी आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण सर्वप्रथम या बुरुजाच्या वरती जाऊया आणि ह्या बुरुजावरून शत्रूवर मावळे कसे पहारा देत होते हे बघूया। वरती जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पायऱ्या पण बघायला मिळतात आणि हा बुरुज गडावरील सर्वात भव्य बुरुज असल्यामुळे या ठिकाणी गेल्यानंतर गडाच्या तिन्ही बाजू आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळे हा गड तिन्ही बाजूने सुरक्षित ठेवण्याचे काम हा पुसाटी बुरुज करत होता। मी आता बुरुजावर चप्पल काढून वरती चढत आहे, कारण ह्या प्राचीन वास्तू देवासमान असतात, त्यामुळे चप्पल घालून ह्या बुरुजावर जाऊ नये। आणि हा काळ्या आणि लाल दगडांनी मिळून बांधलेला पुसाटी बुरुज किती भव्य आहे तुम्ही बघू शकता। ह्या बुरुजाच्या एका साईडला पहारा देण्यासाठी खुर्चीसारखी काहीतरी बनवलेलं आहे, पण ते सध्या तुटल्यामुळे आपल्याला अर्धवट बघायला मिळते। या ठिकाणी जे मावळे पहारा द्यायचे ते इथून गडाच्या बाजीप्रभू बुरुजापर्यंत गडाचे संरक्षण करायचे आणि इथून आणखी पुढे आल्यानंतर म्हणजे या पुसाटी बुरुजाच्या मधोमध आल्यानंतर आपल्याला इथून समोरचा व्ह्यू बघायला मिळतो। म्हणजे पुसाटी बुरुजापासून समोर मसाई पठारापर्यंतचा परिसर इथून मावळे सुरक्षित बघत होते। आणि आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून एक खुर्चीसारखे सिंहासन बघायला मिळते, म्हणजे या ठिकाणी आणखी दोन मावळे पहारा देत होते। ते या पुसाटी बुरुजावरून गडाच्या
3 दरवाजापर्यंतचा परिसर सुरक्षित राखत होते. म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आता मी या पुसाटी बुरुजाचे महत्त्व समजून सांगितले. तिन्ही बाजूनी हा पुसाटी बुरुज गडाचे रक्षण कसा करत होता हे आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळाले. आणि या बुरुजावर सहजासहजी कुणालाही चढता येत नव्हतं. शत्रू जरी खूप ताकद लावून चढला तरीसुद्धा ह्या दोन्ही बुरुजांच्या मध्ये असलेल्या चरीमध्ये जाऊन तो अडकत होता आणि मरून जात होता. मी तुम्हाला ही चर दाखवली, पण त्या चरीमध्ये उतरता येते का हे देखील आता आपल्याला बघावं लागेल. आपण हा पुसाटी बुरुज चारी बाजूने फिरून बघूया किती भव्य आहे. तुम्ही बघू शकता लाल दगडाला फोडून हा बुरुज कसा बांधण्यात आलेला आहे. आणि बुरुजाच्या खाली पण पहारा देण्यासाठी या ठिकाणी जागा बनवलेली आहे. म्हणजे बुरुजाच्या वरून पण पहारा देता येत होता आणि खालून पण पहारा देता येत होता. आता मी तुम्हाला दाखवतो ह्या बुरुजाच्या जवळ असलेली खोल दरी. म्हणजे शत्रूला सहजासहजी ह्या बुरुजावर चढता येत नव्हते, कारण खाली खोल दरी आणि घनदाट जंगल आहे. जरी शत्रू कितीही ताकद लावून या बुरुजावर चढण्याचा प्रयत्न करायचा तरीसुद्धा त्याला यश येत नव्हते. आणि हा भव्य बुरुज किती मोठमोठ्या दगडांनी बांधण्यात आलेला आहे हे तुम्ही बघू शकता. आता आपण या बुरुजाला तिन्ही बाजूने बघितला. मित्रांनो, या दुसऱ्या बुरुजावर जाण्या अगोदर दोन्ही बुरुजांच्या मधोमध असलेल्या चरीमध्ये जाणारा मार्ग मला भेटलेला आहे. मी आता या चरीमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो शत्रू या ठिकाणी कसा फसत होता आणि ही चर आतमधून किती खोल आणि खतरनाक आहे हे आता आपण खाली जाऊन बघूया. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पूर्वी काय घडायचे याचा जिवंत अनुभव खाली गेल्यानंतर अनुभवायला मिळेल. खाली उतरण्यासाठी एक लहान वाट आहे, म्हणजे पायऱ्या आहेत, पण पावसामधून या पायऱ्यावरून पाय घसरू शकतात. तरी देखील आपण खाली उतरून सर्व काही बघायचे आहे. बघू शकता तुम्ही खाली उतरण्यासाठी किती चिंचोळी वाट आहे. ज्या पायऱ्या बनवलेल्या आहेत त्या एकदम लहान आणि खतरनाक अनुभव देण्यासारखे आहेत. बघा, लहान पायऱ्यावरून जेव्हा मी खाली उतरतो तेव्हा आपल्याला या चरीतील अनुभव अनुभवायला मिळतो. आणि खाली गेल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळू शकते हे देखील बघण्यासारखे आहे. आणि खाली उतरणं एवढं सोपं नाही, कारण खाली जाताना तोल पण जाऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगत ह्या चरीमध्ये मी उतरलेलो आहे आणि तुम्हाला ह्या चरीतील लाईव्ह अनुभव दाखवत आहे. आणि आणखी पुढे जाऊन बघूया आपण आपल्याला या ठिकाणी काय बघायला मिळते. बघू शकता तुम्ही जांभ्या दगडाच्या डोंगराला पोखरून बनवलेली ही खतरनाक चर शत्रूसाठी किती धोकादायक होती याचा अनुभव आता आपण खाली जाऊन घेत आहे. आणखी खाली आल्यानंतर आपल्याला असे वाटते जणू काय आपण खोल दरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही चर अशीच पुढेपर्यंत गेलेली बघायला मिळते. आणखी पुढे आपल्याला जाता येणार नाही, कारण या ठिकाणी खूप अडचण आहे. आणि चरीच्या आतमधून जेव्हा आपण वरती बघतो तर आपल्याला खालून वरचा नजारा असा बघायला मिळतो. पावसाला जोरदार सुरुवात झाल्यामुळे या ठिकाणी थोडा वेळ मला थांबावं लागेल. दोन्ही बुरुजांच्या मधोमध असलेल्या चरीमध्ये मी कसा तरी उतरलो. खाली येत असताना पाय घसरत होते, तरीसुद्धा मी खाली आलो. आणि खाली आल्यानंतर या चरीतील अनुभव एकदम भीतीदायक आणि डरावना आहे, कारण ही चर दूरपर्यंत पसरत गेलेली आहे आणि खूप खोल आहे. शत्रू कितीही जोर लावून पुसाटी बुरुजावर चढला तर मराठे मावळे 2 नंबरच्या बुरुजावरून शत्रूवर वार करायचे आणि शत्रू या चरीमध्ये पडून मरायचा. जो पण जिवंत शत्रू यामध्ये थांबायचा त्याला वरती येता येत नव्हतं, कारण 2 नंबरच्या बुरुजावरून मराठा मावळे बाणांचा वार या चरीमध्ये करून शत्रूचा अंत करत होते. आता आपण 2 नंबरच्या बुरुजावर जाऊन तिथला व्ह्यू कसा आहे आणि त्या ठिकाणी काय काय बघायला मिळतंय हे जवळून बघूया. मित्रांनो, मेन बुरुज बघितल्यानंतर आपण चरीमध्ये उतरलो आणि चरीतील अनुभव अनुभवल्यानंतर आता आपण दुसऱ्या बुरुजावर चढायला सुरुवात केलेली आहे. हा दुसरा बुरुज पण एकदम खतरनाक आणि पराक्रमी आहे, कारण हा दुसरा बुरुज नसता तर एकटा पुसाटी बुरुज
शत्रूला सांभाळू शकला नसता. त्यामुळे हा बुरुज पण खूप महत्त्वाचा बुरुज आहे. मोठमोठ्या दगडांनी बांधण्यात आलेला बुरुज किती भव्य आहे हे आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळते. वरून थोडा कमी रुंदीला आहे, पण पराक्रमाच्या दृष्टीने हा बुरुज किती महत्त्वाचा होता हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी थांबून मराठा मावळे या चरीमध्ये बाणांचा वार करत होते आणि शत्रू ह्या चरीमध्ये पडून त्याचा कसा अंत होत होता हे आपण प्रत्यक्षात खाली जाऊन बघितले. आणि समोर असलेल्या मेन पुसाटी बुरुजावर अनेक पर्यटक हा बुरुज बघण्यासाठी आलेले आहेत. आणि इथला व्ह्यू अतिशय सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. अशा ठिकाणी येऊन ऐतिहासिक बुरुज बघणे म्हणजे आपल्याला इतिहासातील जिवंत अनुभव अनुभवायला मिळतो. मित्रांनो, पन्हाळगडाच्या तिन्ही बाजूचे रक्षण पुसाटी बुरुज कसा करत होता याचा जिवंत अनुभव आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला दाखवला. दोन्ही बुरुजांच्या मध्ये असलेली खतरनाक चर खाली जाऊन दाखवली. खाली जाता येत नव्हतं तरीसुद्धा कसा तरी प्रवास करत पाय घसरत होते तरीसुद्धा खाली उतरून त्या चरीतील जिवंत अनुभव तुम्हाला दाखवला. आणि दोन्ही बुरुजांचे महत्त्व गडासाठी किती महत्त्वाचे होते हे देखील मी तुम्हाला समजवून दाखवले. तुम्हाला कधी वेळ भेटला तर तुम्ही अशा ठिकाणी येऊन या ऐतिहासिक बुरुजांना बघू शकता. त्यामुळे तुम्हाला इतिहासातील माहिती समजेल आणि त्यावेळी काय घडलं याचा थोडा अनुभव अनुभवायला मिळेल. आज मी तुम्हाला या ठिकाणी येऊन हा पुसाटी बुरुज दोन्ही बुरुजांच्या मध्ये असलेली चर दाखवली आणि या ठिकाणी काय काय घडलं याचा थोडा अनुभव करून दिला. या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर येऊन पन्हाळगडाच्या एका कोण्यामध्ये असलेला पुसाटी बुरुज बघू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.